नमस्ते बाबा, कसे आहात तुम्ही? कसे आहात? माझं नाव माहिती आहे ना सर्वांना? कल्याणी मॅडम. प्रांजल मॅडम. यांचं नाव काय मग? प्रांजल. माझं नाव काय? प्रांजली. प्रांजल. हां. प्रांजल. तर आता मी तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करणार आहे. तुम्हाला जाणून घ्यायची का ती गुड न्यूज काय? तर आता आपण वेलकम करूया शुभम दादांचं. प्लीज वेलकम शुभम दादा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शुभम दादा. आधी ना आपण दादांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करू. त्यांचं MSc बँकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. दादा इथे बसलेल्या आई बाबांना तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव शुभम संजय दलाल आहे आणि जेव्हा सेंटर ओपन झालं त्याच्या नेक्स्ट डेपासून मी थेरपीला यायला सुरुवात केली आहे. जेव्हा मी थेरपीला आलो तेव्हा माझी सिच्युएशन अशी होती की मंदिरात देखील मी वाकून चालायचो किंवा दर्शनसुद्धा वाकून घेता येत नव्हतं. पण जेव्हा मी थेरपी स्टार्ट केली मला 3 ते 4 दिवसामध्ये ना पूर्ण फरक पडला. माझी सिटिंग कॅपॅसिटी वाढली आणि स्टडी करताना दिवसभर माझं खुर्चीवर बसून अभ्यास करणं असतं. 8 ते 10 तास जातात. त्यानंतर व्यायामाला मला वेळ मिळत नाही. घरच्या गोष्टींमध्ये वेळ जातो. पण थेरपीमध्ये माझा व्यायाम पण कव्हर झाला. माझ्या बॉडीला रिलीफ भेटत गेला आणि आत्ता अशी कंडिशन आहे की मी मुंबईला स्टँडिंग पण जाऊ शकतो. माझ्या परीक्षांना मी सर्व गोष्टी एकदम सुखरूपपणे करू शकतो. कोणत्या प्रकारचं टेन्शन नसतं. आणि इव्हन मी आता पहिलं तर मी म्हणजे बऱ्याच वेळेस जाताना मी वंदे भारत वगैरे या ट्रेनची बुकिंग करून गेलेलो आहे. पण आता मी जनरलमध्ये स्टँडिंग जाऊ शकतो पेपरला. वरून पेपरला एकदम मस्तपणे मोकळेपणे बसू शकतो. आणि एक अनुभव असा आला की जे हीट आपल्याला मिळते आपल्या मॅटमधून आणि रिबॉन बेडमधून जे काय आपल्याला मसाज मिळतं, आपलं ब्लड सर्क्युलेशन जे काय वाढतं त्यामधून आहे ना आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपल्याला एक आपली मेंटॅलिटी ना खूप आपली स्ट्रेस रिलीफ होतो आणि मेंटॅलिटी एकदम सुधारते. तर ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला ना कळणार नाही पण लॉंग टर्ममध्ये तुम्हाला कळालं. किंवा तुम्हाला खूप स्ट्रेस असेल किंवा एखाद्या गोष्टी तुम्ही म्हणजे जीवनामध्ये मागे पडत असेल तर तुम्हाला ते चेंजेस तेव्हा आढळून येतील. तुम्हाला आता सहजासहजी ती गोष्ट कळणार नाही. पण ही सगळी मशिनरी आपल्यावरती ना आतून सर्व गोष्टींवर काम करत असते. त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट तर विजय सरना माझे खूप खूप धन्यवाद आहे की त्यांनी इथे आमच्या इथे जवळच सेंटर ओपन केलं आणि आम्हाला सर्व्हिस दिली पण फ्री ऑफ कॉस्ट. आत्तापर्यंत एकही रुपया लागलेला नाही आहे, काही नाही. आणि ते सर्व ज्या एजन्स आहेत त्या आता एकदम तुम्हाला असं फील करतील की जर तुम्ही एअर सर्व्हिसमध्ये आहात की काय तर एअरपोर्टवरती आहात, एरोप्लेनमध्ये आहात. सर्व सोयी भेटतात, व्यवस्थित वागतात, सर्व बोलतात, सर्व विचारपूस करतात, नमस्ते करतात, काळजी घेतात. त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्हाला किती टक्के फरक पडलाय? मला आता जे पेन होत होतं त्याच्यावरती मला 95% फरक पडला आहे. आणि दुसरा तास मला एक चरबीचा गाठींचा आहे. त्यासाठी देखील मला लक्ष्मी मॅडमने सांगितलं आहे की 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर फरक पडणार. तर मी नक्की रेग्युलर येण्याचा प्रयत्न करेन. किती हॉस्पिटल केले? मी 2 वर्षापासून फिजिओथेरपीकडे जात होतो. अधूनमधून मला जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा त्यांनी मला MRI काढायला लावला होता. अजून बरंच कोणी गोळ्या औषधं दिले पण मला काय त्याच्यातून फरक जाणवला नाही. तात्पुरता 1 आठवड्यावर मला चांगलं वाटायचं. त्यानंतर पण त्रास सुरू व्हायचा कारण माझी सिटिंग कॅपॅसिटी जास्तच होती. तर मला काही त्याच्यात फरक जाणवला नाही. पण इथे पहिल्यांदा मला असं घडलं आहे की अजून 2 महिने होत आहे, 2 महिन्याच्या वर झाले पण मला एकदाही अजून पाय दुखला नाही, एका कमरेत मला त्रास झाला नाही. मी सर्व कामं व्यवस्थित करू शकतो आणि दिवाळीपर्यंत एकदम सुरुवात केली. मी एवढंच सांगेल की मी तर रेग्युलर येत नव्हतो कारण मी एक वय कमी माझं आणि प्रिपरेशन करत होतो. तर तुम्ही रेग्युलर या, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. नातवांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा इथे वेळ घालवा. थँक्यू. थँक्यू शुभम दादा. शुभम दादांना एवढा छान फरक पडलेला आहे. त्यांनी कंटिन्यू नाही केलाय
पण त्यांनी जर कंटिन्यू केलं असतं त्यांना अजून 100% फरक जाणवला असता. तर आई बाबा आपले विजय गायकवाड सर, डॉक्टर विजय गायकवाड सर, रिस्पेक्टेड प्रेम जाधव सर, रिस्पेक्टेड लकी सर यांनी आपल्याला ही शाखा सुरू करून दिलेली आहे. ही विनामूल्य थेरपी आहे. विनामूल्य थेरपी आहे ना, तर तुम्ही रोज येत जा, तुम्ही रोज थेरपी घेत जा. तुम्हाला लवकरात लवकर तुमचे जे पण काही त्रास आहेत, जे पण काही तुम्हाला डिझीज आहे, जे काही आजार आहेत ते तुमच्या इथे लवकरात लवकर बरे होते. तर यू मे